मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये 24 तासात अजित पवारांचा राजीनामा न झाल्यास उद्या अमित शहांची भेट घेणार, तर शहांनी वेळ न दिल्यास त्यांच्या ऑफिसबाहेर जाऊन बसणार, अंजली दमानी यांची माहिती. अनगर नगरपंचायतीनंतर उज्ज्वला थिटेंना जिल्हा न्यायालयाचा दणका. उज्ज्वला थिटेंची याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली. उमेदवारी अर्ज बाद ठरवल्यामुळे उज्ज्वला थिटेंनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळत निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे निर्णय. पुणे मेट्रोसाठी 9,858 कोटींचा निधी, तर बदलापूर कर्जत विस्तारित मार्गासाठी 1,324 कोटींचा निधी. नागपूरच्या डिगडोहमध्ये भाजपचे नगरपरिषद उमेदवार अनिल शर्मा यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पोलीस शिपायाला मारहाण. भाजप कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला साऊंड बंद करण्याचं सांगितल्यामुळे रागातनं मारहाण केली. KSRTCची बस दरीत कोसळली आणि 20हून अधिक प्रवासी जखमी झाले. दोघांची प्रकृती गंभीर आहे. रायचूर कारवार KSRTC बस अनियंत्रित होऊन अंकोला तालुक्यातल्या वज्रळी इथल्या दरीमध्ये कोसळली. नियंत्रण सुटून मिनी बसचा भीषण अपघात झालाय. फलटण तालुक्यातल्या बरड इथली घटना आहे. एकाचा मृत्यू झालाय आणि सीसीटीव्हीमध्ये सगळी घटना चित्रित झाली आहे. चालकाचं नियंत्रण सुटून बस डिव्हायडरवरती आदळली. मुंबईच्या दहिसर पूर्वमधील आनंदनगरमध्ये एका इमारतीला आग लागली. घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही. इमारतीमधील एक घर जळून खाक झालंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे. रायगडच्या पाताळगंगा MIDCतील एका कंपनीला आग. पिडीलाइट कंपनीजवळील एका कंपनीला भीषण आग. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही. जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची धार्मिक विधींनी सांगता. खंडोबाला वांग्याचं भरीत, बाजरीचा रोडगा आणि पुरणपोळीचा नैवेद्य. मार्गशीर्ष प्रतिपदेला चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला होता. व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबई उच्च न्यायालयामध्ये व्यावसायिक फायद्यासाठी प्रतिष्ठेचा वापर करण्याचा हक्क कोणालाही नाही. शिल्पाच्या छायाचित्रांचा बेकायदा वापर करणाऱ्या 27 वेबसाईटचा याचिकेत उल्लेख. छत्तीसगडच्या विजापूरमध्ये 41 नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण. पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती. तेलंगणा राज्य समिती आणि धमतरी, गरियाबंद, नुआपड भागातील नक्षलवाद्यांचा समावेश आहे. इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय. आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय, तर 50 जण बेपत्ता आहेत. थायलंडला भीषण पुराचा तडाखा बसलेला आहे. पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झालाय आणि 20 लाखांहून अधिक नागरिकांचं नुकसान झालंय. टर्कीतल्या इस्तंबूलमध्ये महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. पॅरिसमधल्या लुव्र संग्रहालयातली चोरी या प्रकरणी 4 चोरांना अटक करण्यात आली आहे. चोरांनी हिऱ्यांचा आणि पाचूचा हार आणि इतर अनेक ऐतिहासिक वस्तू चोरल्या होत्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.